तुम्हाला काय वाटतं की कुणबी प्रमाणपत्र जे काही कुणबीमधून जे आरक्षण मिळायला पाहिजे, आता जसं जरांगेंनी मागणी केलेली आहे, तर ती मागणी योग्य आहे का? सरकारनं जे मागे देऊ केलेलं होतं आरक्षण ते योग्य आहे? बघा काय झालंय की मराठवाडा हा निजामांकडे जोडला गेला होता, म्हणून ती कुणबींना निजामांच्या काळामध्ये आरक्षण होतं हा मुद्दा पुढे आला होता. सातारा जिल्ह्यामध्ये असं नाहीये. कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन मोठे जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये असं नाहीये. तिथं कुणबी हा शब्दच वेगळा आहे. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाहीये. काही प्रमाणामध्ये तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलात तर तिकडे परिस्थिती वेगळी आहे. आता विदर्भातली बऱ्यापैकी माणसं जी मराठा समाजाची आहेत ती ऑलरेडी कुणबी डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्यामुळे ते कुणबी त्यांनी लावून त्याचा फायदा घेत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरीही जरांगेंनी जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याप्रमाणे ज्यांच्या कुणबी दाखल्या निघतील तिने नक्कीच त्या कुणबी प्रमाणपत्राप्रमाणे आरक्षण घ्यावं. परंतु मूळ आरक्षण जे मराठा समाजाला हवं आहे ते SC-BC मधून ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची क्युरिटी पिटिशन आहे त्या पिटिशनला राज्य सरकारने लवकर पाठपुरावा करावा आणि आम्हाला मराठा म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळावं ही साधारण सर्वच मराठा समाजाच्या मागणी त्या ठिकाणी आहे. काही राजकीय नेत्यांकडून ओबीसी असेल आणि मराठा समाजातील वाद उभा राहील अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत, तशी विधानं सुद्धा केली जातात. कसं बघता याकडे तुम्ही? काय आहे की ओबीसी नेत्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे की जरंगे जी मागणी मांडतात ती काही प्रमाणामध्ये योग्य आहे. वर्षानुवर्षी मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला दाबण्याचं काम काही नेत्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये ओबीसीचे आज भांडणारी लोक ही प्रामुख्याने पुढे होती. मग वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून अहवाल मराठ्यांच्या बाजूने आल्यानंतरही काही समितीला इन्स्ट्रक्शन देऊन तो पास न करणं असं काही द्वेषी आहेत. आता त्यांनी गप्प बसलं पाहिजे, समाजाला अंगावर घेतलं नाही पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा एवढा चिडलेला आहे की वारंवार त्यांना तुम्ही त्रास देता. तुम्ही तुमचं बघा ना, तुम्ही तुमचं रक्षण करा. तुम्ही कशाला आमच्या नादाला लागताय? उगीच तुम्ही व्यासपीठावरती जाऊन आम्हाला चेतवताय, काय गरज आहे? आणि चेतवायची गोष्ट निघाली तर तुम्हाला माहिती आहे मराठा समाज घरात घुसून काय करायचं करून जाईल. मग त्यापेक्षा ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आपली संघटना आपलं कसं व्यवस्थित होईल ते चालेल आणि आम्ही मराठा समाज जे राज्याच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे बघून काम करतोय आम्हाला न्याय देतील. तुम्ही तुमच्या पोटात दुखायची काय गरज आहे? काय वाटतं 20 तारखेला मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत, मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाकडून तयारी सुरू आहे. काय वाटतं हे जायला पाहिजे मुंबईला त्यांनी? नाही बघा कसं आहे की मी मगाशी म्हटलो की शिंदे समितीचं सर्वेक्षण अहवाल जोपर्यंत योग्य येणार नाही तोपर्यंत मागासवर्गीय आयोग हा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्णय घेऊ शकणार नाही. अशा प्रकारचं प्रेशर तयार करून मुंबईसारख्या सर्व जाती धर्मातल्या असणाऱ्या शहराला जर मोठा ताण निर्माण झाला तो ताण चुकीच्या दिशेला जाऊ शकतो. आज मीही मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये आंदोलन करताना फार मर्यादा असतात, कारण कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. आपल्याला कल्पना आहे की जराही काही जातीय भानगडी त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि आता तर काय झालंय की आपल्या आंदोलनामध्ये कुणी जसं अंतरवाडी सोसायटीमध्ये आंदोलन उद्ध्वस्त करण्यासाठी काही लोक घुसली, काही जाळपोळ करण्यामध्ये घुसली, ती आता पोलीस संरक्षण चालू आहे. तसंच काही गालबोट लागू शकतं. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी हा विचार केला पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे, कारण ते या आंदोलनकर्त्यांचे नेते आहेत. त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण मुंबईसारख्या शहराला किती ताण द्यायचा, किती प्रेशर करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फास्टमध्ये अहवाल आणायला लावायचा. कारण जर फास्टमध्ये अहवाल आणला आणि परत सुप्रीम कोर्टाने जर कोणीतरी याचिकेकर्ते गेले आणि म्हटले की एवढ्या म्हणजे प्रेशर करून तुम्ही अहवाल घेतलेला आहे, परत आपल्या डोक्याला ताप. त्याच्यामुळे कसं करायचं ते त्यांनी ठरवायचे. तर हे होते नरेंद्र पाटील. त्यांनी स्पष्ट केलेले की ओबीसी नेत्यांनी बोलू नये आणि मनोज जरांगे यांनी संयमानं राज्य सरकार आणि मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे तो सुव्यवस्थित यावा आणि त्यानंतर काय आहे तो निर्णय घ्यावा. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.